Hi, good evening, everyone. I hope my voice is audible. What we'll do is we will start off. There are few participants still joining, and I'm getting the messages. But we are anyway uploading this recording onto our YouTube channel. सो बेसिकली हा इनिशिएटिव्ह आपण ह्याच्यासाठी स्टार्ट केलाय बिकॉज बरेच वेळेला असं होतं की जेव्हा फिजिओथेरपीसाठी पेशंट्स येतात किंवा फिजिओथेरपीसाठी क्लायंट्स येतात दे आर नॉट शुअर की फिजिओथेरपिस्ट कडून एक्सपेक्टेड काय आहे आणि कुठल्या फेजमध्ये फिजिओथेरपिस्टना भेटायला हवंय. सो टुडे द टॉपिक इज पर्टिक्युलरली ऑन टू ऑस्टिओआर्थरायटिस. ठीक आहे. ऑस्टिओआर्थरायटिसचा अर्थ असा आहे की वेअरिंग आउट म्हणजे झीज होणं गुडघ्याची आणि ती कशी होते कशानी होते ह्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. सो मी क्विकली स्क्रीन शेअर करते. येस. सो बेसिकली ऑस्टिओ अर्थरायटिसचा अर्थ असा आहे की सांधे दुखी म्हणजे ही पर्टिक्युलरली वयानुसार किंवा एक्सेसिव्ह युजेजमुळे येणारी सांधेदुखी आहे. सो गुडघ्यामध्ये झीज होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण गुडघ्याची झीज होणं म्हणजे काय आणि गुडघा ऍक्च्युली नॉर्मल कसा दिसतो याच्याबद्दल पहिले आपण जरा समजून घेणार आहोत. सो जर का नॉर्मल नी जॉईंट आपण बघायला गेलो तर एक पर्टिक्युलरली भाग असतो जो आपल्याला गुडघ्याच्या वरचा भाग ज्याला फिमर असं म्हणतात आणि गुडघ्याच्या खालचा नडगीचं जे बोन आहे तर त्याला टिबिया असं म्हणतात. सो पर्टिक्युलरली जेव्हा हा मांडीचा हाड फिमर आणि टिबिया हा आपलं शिनबोन हे दोघांचा जॉईंट म्हणजे नी जॉईंट असतो. हा जो नी जॉईंट आहे ह्याला आपण म्हणतो तीन कंपार्टमेंट्स आहेत. ओके. आणि का तीन कंपार्टमेंट्स? याचं कारण की गुडघ्याची एक आपल्याला आतली बाजू असते, गुडघ्याची एक बाहेरची बाजू असते आणि गुडघ्याला वाटी सुद्धा असते. ओके. सो पर्टिक्युलरली जेव्हा आपण पायावरती उभं राहतो तर तेव्हा आपण गुडघ्याच्या आतल्या बाजूला जास्ती वजन घेऊन उभं राहतो. याचाच अर्थ जेव्हा आपण पायावरती दोन पायावर उभे राहू तर तेव्हा डाव्या बाजूचा गुडघा जर धरला तर त्याची उजवी बाजू आणि उजवा जर गुडघा धरला तर त्याची डावी बाजू याच्यावरती आपलं वेट बेअरिंग हे जास्त असतं. आता मी म्हटलं तसं की देर इज अनदर कंपार्टमेंट, अजून एक कंपार्टमेंट आहे. तर ते कुठलं आहे बाबा? ते जे आहे ते पर्टिक्युलरली गुडघ्याची वाटी असं आहे. जर तुम्ही ह्या पिक्चर जर का बघितलं तर तिथे डावीकडे एक फ्रंट व्ह्यू म्हणून आहे जो ज्याच्यामध्ये आपल्याला गुडघ्याचे तीन कंपार्टमेंट्स व्यवस्थित दिसतात. एक गुडघ्याची आतली बाजू, एक बाहेरची बाजू आणि एक वाटीचा भाग. आणि तेच जर का साइड व्ह्यू पाहिलात तर साइड व्ह्यू जो आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिसेल की गुडघ्याची वाटी आणि त्याचा खालचा भाग याला पटेलो फिमोरल जॉईंट त्याला म्हणतात. तर तो भाग त्याच्यामध्ये दिसतोय. तर तुम्ही म्हणाल की हे ब्लू कलरचं काय आहे दोन्हीकडे? तर ह्याला म्हणतात कार्टिलेज आणि हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आपल्या ऑस्टिओआर्थरायटिस मधला. का? कारण की आपल्याला ओव्हरऑल सांध्याची हालचाल उत्तम करता येण्याच्या दृष्टीने आपल्याला कार्टिलेज म्हणजे कसं आवरण दिलेलं आहे. आणि ह्या कार्टिलेजचे दोन प्रमुख काम आहेत. सगळ्यात पहिलं काम म्हणजे गुडघ्यामध्ये वंगण तयार करणं. आपण म्हणतो ना की सायनोव्हेल फ्लुइड कमी झालंय, वंगण तयार करण्याची क्षमता कमी झाली आणि त्याच्यामुळे झीज व्हायला लागते, राईट? सो ह्या कार्टिलेजचं काम असतं गुडघ्यामध्ये वंगण तयार करणं. आणि दुसरं त्याचं काम आहे गुडघ्याला एक स्मूथ असा सरफेस तयार करून देणं की ज्याच्यामुळे त्याचं ग्लायडिंग किंवा स्लायडिंग उत्तम पद्धतीने होईल. सो त्यामुळे जेव्हा या स्लायडिंग मुवमेंट्स इझिली होतात तेव्हा गुडघ्याची नॅचरली हालचाल सुद्धा सोपी होते. आणि त्याच्यासाठी पर्टिक्युलरली आपल्याला हे दोन जे फ्रंट आणि साइड व्ह्यूज आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यात दुसरा एक महत्वाचा पार्ट असा आहे जेव्हा पर्टिक्युलरली आपण म्हणतो की गुडघा दुखतो आहे तेव्हा ऍज अ फिजिओथेरपिस्ट आम्ही पहिले इव्हॅल्युएट करतो या गुडघ्यातलं नक्की कुठलं कंपार्टमेंट दुखतंय. कारण डिपेंडिंग ऑन कुठल्या कंपार्टमेंटमध्ये झीज झालीये किंवा कुठल्या कंपार्टमेंटमध्ये इरिटेशन सुरू झालेलं आहे त्याच्यानुसार त्या व्यक्तीची ट्रीटमेंट बदलते आणि त्याच्यामुळे ते लक्षात घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आता एक इंटरेस्टिंग तुम्हाला पिक्चर दाखवते. जेव्हा हा नी जॉईंट हा हेल्दी असतो म्हणजे त्याच्यावरती आपल्याला जे ओव्हरऑल कार्टिलेजचं जे कव्हर आहे ते छान हेल्दी असतं तर तेव्हा नॅचरली मुवमेंट्स जे आहेत ते स्मूथ होतात. पण जेव्हा गुडघ्याचा अतिरिक्त किंवा चुकीचा वापर होतो तर तेव्हा हे जे कार्टिलेज आहेत त्याच्यामध्ये फिब्रिलेशन्स म्हणजे थोडे 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 बारीक बारीक ना मायक्रो तुकडे पडायला लागतात
डिपेंडिंग ऑन किती त्याचे तुकडे पडलेत, किती त्याच्यामध्ये डॅमेज झालाय, याच्यावरती आपण ठरवतो की ऑस्टिओ आर्थरायटिसची ग्रेड काय आहे. हम्म. आता ही जे तुकडे आहेत किंवा वेअरिंग आउट आहे आपण जे म्हणतोय, हे वेअरिंग आउट पर्टिक्युलरली जर बघायला गेलं तर ते वयानुसार अवलंबून नसून युजेजनुसार अवलंबून आहे. आपण पूर्वी ऐकलं असेल की बाबा हे उतार वयामध्ये गुडघे दुखतात असं लोक म्हणायचे, आणि आता तर अगदी 30ला आणि 40ला पण गुडघेदुखी सुरू झालीये. का बरं ती सुरू झालीये? कारण आपण चुकीच्या पद्धतीने किंवा एक्सेस गुडघ्याचा जर वापर करत असू तर त्या केसमध्ये हे वेअरिंग आउट किंवा फिब्रिलेशन जे ते फास्टर होतं, आणि त्याच्यामुळे ऑस्टिओ आर्थरायटिस हा आता कमी वयामध्ये सुरुवात झालेला आहे. जर याचा आपण एक्सरे पाहिला, डॉक्टर सांगतात ना की एक्सरे काढून या आणि मग आपण ठरवू की बाबा तुम्हाला गुडघ्याचा आर्थरायटिस आहे का, का आपल्याला गुडघा नॉर्मल आहे, आणि मग त्याप्रमाणे आपण औषधं घ्यायची, फिजिओथेरपी करायचे का आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. तर अशा पद्धतीने तो एक्सरे जो आहे तो दिसतो. आता पर्टिक्युलरली या एक्सरेत आम्ही काय करतो की पेशंटना सांगतो की तुम्ही ना स्टँडिंग पोझिशन मध्ये एक्सरे काढा. याचा फार महत्वाचा पॉइंट आहे हा. का? कारण की जेव्हा आपण उभं राहून एक्सरे काढतो तर तेव्हा गुडघ्यावरती येणारा जो भार आहे त्याच्यामुळे आपल्याला जॉईंट पोझिशन मध्ये काही फरक पडतोय का हे बघणं त्यामुळे सोपं होतं. तर तुम्ही जर का डावीकडचं आता हे पाहिलं पिक्चर विच इज आर्थरायटिक नी, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर गुडघ्याची आतली बाजू जी मी मगाशी सांगितली की जास्त वजन घेते, तर त्याच्यामधली गॅप खूप कमी झाली आहे. हा, आणि तेच जर का तुम्ही पाहिलं की उजव्या बाजूला जो हेल्दी नी आहे तर त्याच्यामध्ये गुडघ्यामधली गॅप जी आहे ती वेल मेंटेन्ड आहे. ओके. सो अशा वेळेला जेव्हा पर्टिक्युलरली पेशंट येतो आणि तो म्हणतो की अरे एक्सरे नॉर्मल आलाय पण माझा गुडघा दुखतोय, तर याचा अर्थ असा असू शकतो की बाबा आपल्याला ओव्हरऑल कार्टिलेज मध्ये फिब्रिलेशन सुरू झालंय, इरिटेशन सुरू झालंय, पण एक्सरेत दिसेल एवढा चेंज अजून झालेला नाही. सो दॅट इज ऍक्च्युली अ गुड साईन. याचा अर्थ असा की आपल्याला अशा पद्धतीचे जे गुडघे आहेत सो ग्रेड 1 टू ग्रेड 3 मध्ये हे आपल्याला सेव्ह करता येऊ शकतात. ओके. आता जर जसा ह्या एक्सरे मध्ये आपण पाहिला दिस इज ऑलमोस्ट ग्रेड 3 आर्थरायटिस, 3 to 4 आहे हा आर्थरायटिक नी. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला नी रिप्लेसमेंट लागेल का? ऍक्च्युली द आन्सर इज येस ऑर नो. हा. का? कारण की पर्टिक्युलरली ह्या पर्टिक्युलर पेशंटला काय मुवमेंट्स करणं अपेक्षित आहे आणि वेदर त्याला किंवा तिला ते करता येत आहेत का याच्यावरती नी रिप्लेसमेंट अवलंबून असते. म्हणजे प्रत्येक वेळेला झीज झालीये म्हणून गुडघा बदलावा असं नसतं, आणि प्रत्येक वेळेला हेल्दी नी एक्सरे आलाय म्हणून तो पेशंट पूर्ण नॉर्मल आहे असंही नसतं. सो बेसिकली प्रत्येक एक्सरेच्या खाली लिहिलं असतं बघा की क्लिनिकली कोरिलेट. तर का क्लिनिकली कोरिलेट? कारण की आपल्याला हे बघायचं असतं की ह्या एक्सरेच्या आपल्याला इन्व्हेस्टिगेशन नंतर पर्टिक्युलरली पेशंटला काय मुवमेंट्स करता येत आहेत किंवा नाही करता येत आहेत, आणि बेस्ड ऑन दॅट आपण पर्टिक्युलरली ट्रीटमेंट्स त्यांच्या त्या ठरवतो. आता हे जे आपल्याला आर्थरायटिस आपण म्हणतो होतोय किंवा झीज होतीये, तर याची प्रमुख कारणं काय, कशामुळे होतो तो आर्थरायटिस, तर आपण आता ह्या पर्टिक्युलर स्लाइड वरती थांबूयात आणि मी एक्सप्लेन करते. सो सगळ्यात पहिलं म्हणजे कार्टिलेजचा ओव्हरयूज. बरोबर. कार्टिलेजचा ओव्हरयूज झाल्याने तो फिब्रिलेशन म्हणजे इरिटेशन त्याच्यामध्ये होणार आहे. करेक्ट. सो हा कशा कशाने होऊ शकतो? अगदी सोपं आहे. मी म्हटलं तसं की जास्त वापरला गेला. जास्त वापरला गेला म्हणजे काय? एखाद्याचे खूप खालून उठबस होतीये, किंवा एखादा खूप वेळ उभाच राहतोय. बरोबर. किंवा एखाद्याचं वजन जास्ती आहे, किंवा एखादा असा फुटवेअर घालतोय की ज्याच्यामुळे गुडघ्यावरती वेडं वाकडं प्रेशर येतंय. राईट. किंवा कुठली तरी इंजुरीची हिस्ट्री आहे, पूर्वी शाळेत खेळताना किंवा कधी मैदानात खेळताना काहीतरी इंजुरी झाली आहे, काहीतरी डॅमेज झालाय, आणि त्याच्यामुळे गुडघ्यामध्ये ऑलरेडी काहीतरी इरिटेशन आहे, अशा वेळेला सुद्धा हे चेंजेस होऊ शकतात. किंवा बरेच वेळेला असं होतं की एक्सरसाइजेस जर एखादा व्यक्ती करत नसेल, म्हणजे हे अगदी मी तिशी मध्ये पण सांगते की अजिबातच व्यायाम नाही, खूपच बैठं काम आहे. तर अशा वेळेला जेव्हा आपण मुवमेंट्स करायला जातो, चालायला जातो, किंवा आता वजन कमी करायचंय किंवा काहीतरी न्यू इयर रेझोल्युशन घेतलंय म्हणून काहीतरी रनिंगला जातोय, अशा जर ऍक्टिव्हिटीज सडनली चालू केल्या, तर कारण की मसल्समध्ये ताकदच नाहीत ना, मसल्स आर नॉट रेडी टू टेक दॅट मुवमेंट किंवा टेक दॅट फोर्स, तो सगळा विचार आपला गुडघे घेतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये इरिटेशन्स किंवा फिब्रिलेशन्स होऊ शकतात. सी जर ते ग्रेड 1 म्हणजे इरिटेशन हे कमी असेल ना, तर खरं सांगू तर एक साधारणतः 3 weeks मध्ये कुठल्याही पेशंटला छान रिलीफ मिळू शकतो. ओके. पण तेच जर का फिब्रिलेशन वाढत वाढत गेलं
किंवा ते फिब्रिलेशन किंवा इरिटेशन असताना पेशंट नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज करून नवीन त्याच्यामध्ये डॅमेज क्रिएट करत असेल, तर त्या केसमध्ये आपण म्हणतो की हा नी जॉईंट प्रॉब्लेम आता खूप जास्ती क्रॉनिक झालाय, तो खूप जास्त जुना झालाय. आणि अशा वेळेला त्याच्यात ना सेकंडरी चेंजेस होतात. मग कुठले तरी मसल्स टाईट व्हायला लागतात, मग खुब्यामध्ये स्टिफनेसेस येतात, आणि मग एक 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 तो कम्प्लीट मायोकायनेटिक चेन म्हणतात की ज्याला अटॅच स्नायूवरचा म्हणजे मांडीचा आणि खालचा म्हणजे पोटरीचा हे सगळेच त्याच्या बरोबर भरडले जायला लागतात. सो अशा वेळेला पर्टिक्युलरली हे त्रास जे आहेत ते नॅचरली जास्ती होतात. मी म्हटलं तसं की जर का एखाद्याचं ना पोस्चर चांगलं नाही, पोस्चर चांगलं नाही म्हणजे मी म्हटलं तसं की खूप वेळ उभं राहणं होतंय किंवा एकाच पायावर, काही लोकांना सवय असते बघा की एकाच पायावरती खूप वेळ उगीच तिरपं उभं राहायचं, फोनवरती बोलत असताना उगीच एकीकडे झुकून उभं राहायचं. सो याचा अर्थ काय आहे, या आपल्या हॅबिट्समुळे सुद्धा ना कधी कधी युजेजेस जास्ती होतात. हा, मुलींमध्ये पर्टिक्युलरली बघितलं गेलं तर हाय हिल शूजची फॅशन आहे. मग ते हाय हिल्स घातल्यामुळे काय होतं, पाय जो आहे तो असा खाली राहतो, टोज वरती खूप प्रेशर येऊन जातं, आणि ते प्रेशर आल्या कारणाने जे पोटरीचे मसल्स आहेत ते नॅचरली काय होणार, टाईट राहतात, अखडलेले राहतात. हा, ते अखडलेले राहिल्या कारणाने कंटिन्युअसली गुडघ्याच्या मागच्या बाजूला, आणि त्यामुळे त्याचाच परिणाम म्हणून गुडघ्याच्या वाटीच्या बाजूला खूप जास्ती त्याच्यावरती लोड येऊन तिथे पण ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघ्याची झीज व्हायची शक्यता निर्माण होऊ शकते. अच्छा, अजून एक महत्वाचा पॉइंट आय वुड लाईक टू डिस्कस, की कधी कधी काय होतं की अनेक वेळा ना की डॉक्टरांना असं लक्षात येत नाही की ह्यातल्या कुठलाच कारण नाही बाबा पेशंटला, की तसंही व्यायाम करतोय, रेग्युलर एक्सरसाइजेस चालू आहेत, फ्लेक्झिबिलिटी छान आहे मसल्स मध्ये, किंवा आपली ओव्हरऑल विटामिन लेवल्स चांगले आहेत, आणि हे सगळं चांगलं असताना सुद्धा का बाबा डिस्कम्फर्ट येतोय. तर काही वेळेला नी जॉईंट पेन किंवा नी जॉईंट आर्थरायटिस हे सायकोसोमॅटिक म्हणजे स्ट्रेस इंड्यूस सुद्धा असू शकतं. याचा अर्थ काय की खूप आपल्याला, आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या स्ट्रेसमध्ये भरडले जात असतो, बरोबर. सो अशा वेळेला जर हे प्रोसेस केले गेले नाहीत स्ट्रेसेस, तर ते बॉडीमध्ये कुठेतरी इम्प्लोड होतात, ते कुठेतरी क्रॉनिक असा आजार काढतात, आणि अशा वेळेला सुद्धा आपल्याला असे जे जॉईंट प्रॉब्लेम्स आहेत हे जास्ती लांबतात. तर त्यामुळे आपण जेव्हा ओव्हरऑल मेकॅनिकली वर्क करतोय तेव्हा हा ऍस्पेक्ट सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मध्ये मी तुम्हाला एक जस्ट पासिंग मेन्शन केलं की जसं आपल्याला विटमिन्स आपले नॉर्मल आहेत का. सो विटमिन्सचा अर्थ मला काय म्हणायचा आहे, तर पर्टिक्युलरली मी म्हणते की एनीवन हुज ओव्हर 30 इयर्स, वर्षातून एकदा आपण आपली विटमिन प्रोफाईल आणि एक जनरल सीबीसी करून घ्यावी. हे बघा, आपल्याला ओव्हरऑल आपल्या मसल आणि बोन हेल्थसाठी आपल्याला विटामिन D3 आणि B12 हे आवश्यक असतं, त्यांनी आपली रिकव्हरीज ज्या आहेत त्या छान होतात. ठीक आहे, पण D3 हे विटामिन हे कुठून मिळतं, ऍक्च्युली आपल्या शरीरामध्येच इनऍक्टिव्ह D3 असतं. D2 म्हणतात त्याला, पण त्याला सूर्यकिरण मिळणं गरजेचं असतं, युव्ही रेज मिळणं गरजेचं असतं. पण आपण सगळे घरी बसणारे आहोत अर्बन लाईफस्टाईल मध्ये, तो आपल्याला तेवढा सूर्यप्रकाश तेवढं कोवळवून मिळूच शकत नाही की ज्याच्यामुळे D3 जे आहे ते D2 जे ते D3 मध्ये कन्वर्ट व्हावं. आणि तसं होत नसल्या कारणाने पर्टिक्युलरली आपण अनेक जण हे विटॅमिन डी मध्ये आपली डेफिशियन्सी आपण त्या रुटीन चेकअप वरती दाखवतो. तर त्यामुळे ते वर्षातून एकदा चेक करावं. D3 हे फॅट सोल्युबल विटामिन आहे, तर त्याच्यामुळे ते बॉडी स्टोअर होतो. सो त्यामुळे जर आपल्याला कोवळा सूर्यप्रकाश रेग्युलर मिळत नसेल तर वर्षातून एकदा सप्लिमेंट्स घ्यावे, आणि ओव्हरऑल पुढे आपलं उत्तम कॅल्शियम रिच डाएट ठेवावं, की जेणेकरून आपल्याला सारखी त्याची कमतरता भासू नये. पण ते चेक करत राहणं गरजेचं आहे, कारण D3 नुसतं बोन्स आणि मसल्सला लागत नाही, तर आपल्या सगळ्या फंक्शनिंग साठी सुद्धा लागतं. आता तीच तर आहे B12ची. आता पूर्वी मला सगळे म्हणतात की पूर्वी कुठे B12 होतं, कोणाचं कमीच होत नव्हतं. याचं कारण आहे, लक्षात घ्या. B12 हे विटामिन हे तपासण्याची जी इन्व्हेस्टिगेशनची टेस्ट आहे तीच काही वर्षापूर्वी आली. त्यामुळे B12 कोणाचं पूर्वी कमी जरी असेल तरी आपल्याला माहितच नव्हतं, कारण की टेस्ट ओनली वॉज नॉट अवेलेबल. पण आता ना सायन्सने प्रूव्ह केलंय की D3 बरोबर B12 जे विटामिन आहे हे आपले रिपेअर आणि रिजनरेशन प्रोसेसेससाठी खूप गरजेचं आहे.
ओके. सो जेव्हा B12 कमी आहे, असं नाही होत की बॉडी हीलच करणार नाही, बिकॉज बाकी बी कॉम्प्लेक्स विटमिन्स आहेत, पण ना प्रोसेसेस खूप स्लो होतात त्या ह्याच्यामुळे. आणि त्या अशा वेळेला जेव्हा ऑलरेडी बॉडी डॅमेज मध्ये, ऑलरेडी बॉडी पेन मध्ये आहे, तर अशा वेळेला B12 लेवल्स ह्या आपल्या चांगल्या ठेवणं हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आता पॅरलली मला आता पर्टिक्युलरली ह्या सेशन मध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं आहे की तुम्ही काय काय गोष्टी करू शकता रुटीन लाईफमध्ये, सो दॅट गुडघ्याची आपण काळजी घेऊ शकू आणि गुडघ्याचं वेअरिंग आउट जे आहे ते स्लो करू शकू. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने, स्पेशली आता अर्बन लाईफस्टाईलमध्ये, आपल्या नीजची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? मग प्रत्येक वेळेला आपल्याला फिजिओकडे यायचं का? प्रत्येक वेळेला आपल्याला औषधं घ्यायची आहेत का? गरज नाहीये. आपल्या छोट्या छोट्या काही अर्गोनॉमिक टिप्स फॉलो करायच्या आहेत, ज्या आता मी शेअर करणार आहे. त्या जशा आपण फॉलो करायला लागतो, तर तशी आपण गुडघ्याची आपली हेल्थ छान हे करू शकू, मॅनेज करू शकू. ओके, ऑलराईट. नाव सगळ्यात पहिला पार्ट त्याच्यामध्ये बघा काय लिहिला मी, की मेंटेन हेल्दी वेट. राईट? का वेट मेंटेन करायचंय? कारण की वेट मेंटेन करायला गेलो तर गुडघ्याचं युजेज आपला कमी होईल. आता इथे ना लोकांना Catch-22 येतो. म्हणजे गुडघे दुखतायत म्हणून वजन कमी करायचंय, पण वजन कमी करण्यासाठी जर व्यायाम सुरू केला तर गुडघे दुखतायत. करेक्ट? अशा वेळेला पेशंट्स बरेच वेळेला म्हणतात की नक्की काय करायचं आता कळतच नाहीये, म्हणजे मला मी एक्सरसाइज करून गुडघ्यावरचं प्रेशर कमी करू का ते व्यायाम करतोय म्हणून गुडघे दुखतात म्हणून थांबू? आणि इट बिकम्स अ व्हेरी फ्रस्ट्रेटिंग सिच्युएशन. म्हणजे इट इज अंडरस्टँडेबल, कारण की काय करावं मग? तर आम्ही सिम्पल सोल्युशन सांगतो. सगळ्यात पहिलं गुडघ्यामध्ये जे इरिटेशन आहे, इन्फ्लेमेशन आहे, तर ते आपल्याला कमी करायचंय. दॅट्स द फर्स्ट थिंग. जेव्हा गुडघ्याची दुख आपली कमी होतीये, ठीक आहे, तसे आपल्याला ग्रेडेड एक्सरसाइजेस सुरू करायचे. ठीक आहे. हे जे एक्सरसाइजेस आहेत, हे बघा सेकंड शब्द काय आहे, दे शुड बी जॉईंट फ्रेंडली एक्सरसाइजेस. म्हणजे आज गुडघा दुखतोय आणि वजन कमी करायचंय म्हणून उद्याला पळायला सुरुवात करायची नाहीये. ओके. सो पहिले जर का गुडघ्यात इन्फ्लेमेशन जास्त असेल, त्याच्यामध्ये पेन्स जास्त असतील, तर पहिले आपण मॅट एक्सरसाइजेस किंवा ज्याला नॉन वेट बेअरिंग एक्सरसाइजेस म्हणतात तिथून सुरुवात करायची असते. आणि जशी बॉडीची स्ट्रेंथ वाढत जाईल, त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढत जाईल, तसा जाऊन मग पर्टिक्युलरली आपल्याला त्याच्या ओव्हरऑल ज्याला एन्ड्युरन्स म्हणतात, त्या एन्ड्युरन्स वरती काम करायला सुरुवात करायचं. ऑलराईट. सो त्यामुळे फिजिओथेरपिस्ट तुम्हाला ग्रेडेड एक्सरसाइजेस देतात. बरेच वेळेला असे क्लायंट्स येतात आमच्याकडे जे म्हणतात, हो फिजिओथेरपीची एक्सरसाइज करतोय आम्ही, हा, पण पाहिलं ना त्यांची ओव्हरऑल जर का मुवमेंट्स, तर प्रॉब्लेम काय झालेला असतो, ते एक्सरसाइजेस करत असतात, अगदी मनोभावे करत असतात, पण त्यांच्या एक्सरसाइजेसची जी स्टेज ते करत असतात आणि त्यांची जी फिजिकल कंडिशन असते, त्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणजे कधी कधी ते व्यायाम ना 4-5 महिने केल्यामुळे बॉडीला आता ते व्यायाम वाटत नाहीत, ते चॅलेंजिंग नसतात, आणि तेच एक्सरसाइज करत राहिल्यामुळे आता त्या व्यायामाचा बेनिफिट मिळत नाही, आणि त्यावेळेला पण पेशंटला वाटतं की ओ नाही, फिजिओथेरपीचा उपयोग होत नाही. सो विच इज वाय आम्ही सांगतो की प्रत्येक वेळेला एक साधारणतः 2 वीक्स 3 वीक्स डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठल्या फेजमध्ये आहात ना, तेव्हा फिजिओथेरपिस्ट तुम्हाला फॉलोअपच्या अपॉइंटमेंट देतात. तर त्या फॉलोअप्स तुम्ही बेसिकली अटेंड करा, तेव्हा परत रिव्हॅल्युएट होते कंडिशन आणि परत एक्सरसाइजेस रिएस्टॅब्लिश होतात. काही वेळेला असंही होऊ शकतं की जेव्हा तुम्ही एक्सरसाइजला जाताय आणि तेव्हाचं ऍक्टिव्हेशन लेवल तेवढीच आहे, तेवढी ताकद नाहीये कदाचित, तर त्यावेळेला आम्ही सांगतो की नाही, तुम्ही आता सेम प्रोटोकॉल रिपीट करा. ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की फिजिओथेरपिस्टनी आपल्याला न्यू दिला नाहीत किंवा प्रत्येक वेळेला गेल्यावर आपण न्यू केला पाहिजे. नथिंग. एव्हरी वन हॅज गॉट डिफरंट हिलिंग प्रोसेसेस आणि हिलिंग टाइम्स, सो वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट, आणि मग ग्रॅज्युअली गो ऑन इन्क्रीजिंग इट. ठीक आहे. आणि हे एक्सरसाइजेस जेव्हा आपण डिझाईन करतो पर्टिक्युलरली, तेव्हा एक फार महत्वाचा प्रश्न आम्ही विचारतो की हे व्यायाम करून तुम्हाला नक्की काय करायचंय, म्हणजे गोल ऑफ युअर हेल्थ, गोल ऑफ युअर एक्सरसाइजेस. कारण लक्षात घ्या, प्रत्येकाची फिटनेसची डेफिनेशन निराळी आहे. आज एखादा म्हणेल की मला ऑफिसला जायचंय, घरी यायचंय आणि मी पेन फ्री माझा गुडघा असला पाहिजे, ही माझ्यासाठी हा फिटनेस आहे, नो प्रॉब्लेम. एखादा म्हणेल नाही बाबा, माझं ना पुढच्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचं ठरलंय. ओके. सो तो पण फिटनेस आहे. सो अशा वेळेला दोघांच्या एक्सरसाइजेस सेम राहतील का? नाही राहणार. दोज एक्सरसाइजेस विल बी डिफरंट. सो ते ना गोल ओरिएंटेड असले पाहिजेत, आणि त्याच्यासाठी एक्सरसाइजचे सेशन्स जे आहेत ते निरनिराळे असतात. नाव यू कॅन इमॅजिन की ज्या व्यक्तीचे गोल्स मोठे आहेत,
त्याची उद्दिष्ट मोठी आहेत, तर त्याच्या एक्सरसाइज रुटीन्स हे लेंदी असतील, स्ट्रॉंगर असतील, करेक्ट, आणि नाहीतर पेन रिलीफ टू मोबिलिटी एवढे रिस्ट्रिक्टेड असतील. सो विच इज वाय या सेशन्सचा उपयोग याच्यासाठी होतो, कारण की आम्हाला हाच अवेअरनेस क्रिएट करायचा आहे सगळ्यांमध्ये, की बाबा आपले गोल्स आपण फिक्स केले ना, तर आपल्याला फिजिओथेरपिस्टला ते कम्युनिकेट करणं आणि त्या दृष्टीने फिजिओथेरपिस्टला आपल्याला एक्सरसाइजेस देणं खूप हेल्पफुल राहू शकतं. हा झाला पार्ट व्यायामाचा. मग फक्त एक्सरसाइज करणं हेच सोल्युशन आहे का त्याच्यासाठी? तर आन्सर इज येस ऑर नो. पण नुसतेच व्यायाम करून फायदा होणार नाही जर हे बाकीचे पॉइंट्स आपण फॉलो केले नाहीत. सो आता बाकीचे पॉइंट्स म्हणजे काय ते आपण आता पाहूया. अवॉइड स्क्वॉटिंग और सिटिंग ऑन फ्लोअर फॉर लॉंग, याचा अर्थ कधीच बसायचं नाहीये असं नाहीये. दिस इज पर्टिक्युलरली वेन जेव्हा गुडघ्यामध्ये जास्त दुख किंवा सूज आहे. इनफॅक्ट ऍज अ फिजिओथेरपिस्ट आमचं काम आहे की जर का इन्फ्लेमेशन कमी झाल्यानंतर तुम्हाला खाली बसायची इच्छा असेल तर गेट यू बॅक टू स्क्वॉटिंग अँड सिटिंग ऑन फ्लोअर. पण आता जेव्हा केस डायग्नोज नाहीये, जेव्हा इन्फ्लेमेशन आहे, दुःख आहे, त्या वेळेला या ऍक्टिव्हिटीज अटेम्प्ट करायच्या नाहीयेत. असे काही वेळेला क्लायंट्स येतात जे म्हणतात की नाही, आम्ही खाली बसलो नाही, मांडी घातली नाही तर मग ते रिकवरच होणार नाही, त्यामुळे आम्ही बसणारच खाली. हा, हे असं आपण आडमुठं धोरण ठेवलं तर ऍक्च्युली जॉईंटला आपण डॅमेज करू, आणि विच इज वाय आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आत्तासाठी जेव्हा इन्फ्लेमेशन आहे तेव्हा कमी ठेवायच्या आहेत. आता पुढचा पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट, यूज प्रॉपर फुटवेअर विथ आर्च सपोर्ट. ठीक आहे, आता इतक्या फॅन्सी फुटवेअर्स येतात, काय काय नानाविध प्रकार येतात, आणि आय अंडरस्टँड दॅट इट बिकम्स व्हेरी कन्फ्युजिंग की विच ब्रँड टू बाय. मग घरी घालू का नको, मग मध्ये बेअरफीट वॉकिंगचा पण खूप ट्रेंड आहे, मग काय म्हणजे काय करावं, इट इज व्हेरी कन्फ्युजिंग मार्केट, राईट. सो अशा वेळेला सिम्पल गोष्ट आम्ही सांगतो की जेव्हा गुडघ्याची झीज व्हायची सुरुवात दिसतीये किंवा गुडघ्यामध्ये डिस्कम्फर्ट आहे, तर तेव्हा बेअरफीट वॉकिंग ट्राय करू नका. ठीक आहे, तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देते. जसं बॅडमिंटन कोर्ट्स जर तुम्ही पाहिले असेल तर आता मोस्टली बॅडमिंटन कोर्ट्स हे वुडन असतात, करेक्ट. पण पूर्वी ना, काही वर्षापूर्वी ते सिमेंटचे असायचे, आणि त्यामुळे बॅडमिंटन प्लेयर्स मध्ये ना एक कॉमन म्हणजे सेइंग होतं की बॅडमिंटन खेळलं की गुडघे जातात. गेटिंग इट? याचा अर्थ काय की इम्पॅक्ट इंजुरीज ज्या आहेत त्या गुडघ्यामध्ये जास्त प्रभावाने दिसतात. गेटिंग इट? सो जेव्हा वुडन कोर्ट्स आले त्याचा ग्राउंड इम्पॅक्ट कमी झाला आणि नी जॉईंट सेव्ह व्हायला लागले. सो आता जर गुडघ्याची ऑलरेडी झीज व्हायची लक्षणं दिसत आहेत तर अशा वेळेला बेअरफीट वॉकिंग सुरू करणं, कारण ते नॅचरल आहे, प्रॉबेबली वुड नॉट बी द राईट थिंग टू डू. ओके, अगेन आय एम नॉट अगेन्स्ट बेअरफीट वॉकिंग पर से, कारण ते रिफ्लेक्सेस वाढवतं आणि इट इज अ व्हेरी गुड वे टू स्टिम्युलेट द कोअर मसल कॉन्ट्रॅक्शन्स. बेअरफीट रनर्स पण आहेत आमचे क्लायंट्स. पण जेव्हा गुडघे दुखायची शक्यता दिसते तेव्हा बेअरफीट सुरुवात करायची नाहीये. दॅट्स नॉट लॉजिकल ॲट ऑल. ओके, अँड ऑफकोर्स युअर रेग्युलर फिजिओथेरपी अँड मुवमेंट टू बी कंटिन्यूड. आता व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, हा, की ह्याच्यामध्ये लोक याच्यात मग आता उभं राहूच नको का? पण कामच उभं राहायचंय आणि तुम्ही म्हणताय जास्त वेळ बसायचं पण नाहीये, मग गुडघे कसे काय सांभाळायचे, राईट. सो अशाला मी सांगतो की सी, आयडियल टाइम इज अबाउट 25 to 30 minutes, पण त्याच्यावरती खूप वेळ एका जागी उभं राहू नका. मग तुम्ही बसा किंवा वेट शिफ्ट करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जेव्हा आपण उभे राहतोय तेव्हा दोन्ही पायावरती इक्वली वेट घेऊन उभं राहा. आणि जेव्हा मी म्हणलं की वेट शिफ्ट करा, तेव्हा तुम्ही पर्पजफुली विचार करून वेट शिफ्ट करा. सो दॅन यू नो दॅट ओ, मी आता डावीकडून उजवीकडे वेट घेतोय, म्हणजे मांडीचे मसल्स छान आपले रिलॅक्स व्हायला मदत होईल. ओके, आणि गुडघे एक्सेसिव्हली लॉक करायचे नाहीत, फार टाईट करायचे नाहीत, अशी काही लोकांना सवय असते की उगीच गुडघे घट्ट करून उभे राहायचे. आणि इन्फॉर्च्युनेटली काय होतं, युट्यूब वरती वगैरे आपण व्हिडिओज बघतो ना निरनिराळे, तर त्याच्यामध्ये काहीतरी अशा टिप्स दिल्या जातात की असं टाईट करा, पोट घट्ट करा, हे करा, आणि मग त्याच्यामुळे ना वी टेन टू ओव्हरडू थिंग्स, आणि त्या ओव्हरडू केल्यामुळे ऍक्च्युली भलताच काहीतरी डॅमेज होतो. तर त्यामुळे काहीही असं अननॅचरल करायचं नाहीये. आपल्याला लहानपणापासून उभं राहता येतंय, त्याच्यासाठी आता येऊन कोणी व्हिडिओवरून शिकवायची गरज नाहीये. सो त्यामुळे कम्फर्टेबली जसं तुम्हाला स्टँडिंग करता येते, प्लीज डू इट दॅट वे, डोंट ओव्हरडू थिंग्स. ओके, अच्छा. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज, जेव्हा तुम्ही बसता आहात ना, हा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज पीपल फील की फक्त स्टँडिंग मध्येच गुडघे डॅमेज होणार आहे, पण गुडघे हे जास्त वेळ बसून किंवा चुकीचं बसून डॅमेज होऊ शकतात. सो वेन एव्हर यू आर सिटिंग फॉर लॉंगर टाइम, टेक सपोर्ट. जेव्हा आपण पाठीला चांगला आधार देतो तेव्हा ऍक्च्युली गुडघ्याला पण आपण चांगला आधार देतो.
ओके. बिकॉज आपली बॅक स्ट्रॉंग जर का स्ट्रेट असेल आणि सपोर्टेड असेल तर आपले गुडघे सुद्धा वेल बॅलन्स्ड राहतात. ओके. आणि हे जे गुडघे असतात हे स्लाइटली आपल्या हिप लेवलपेक्षा खाली ठेवायचे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे बघा काही काही अशा प्लास्टिक खुर्च्या असतात ज्याच्यामध्ये गुडघे खूप वर राहतात. आपण असं खड्ड्यात बसल्यासारखं होतो, किंवा काही वेळेला खूप असे मऊ किंवा बुटके सोफे असतात बघा की ह्याच्यामध्ये आपण बसलो की गुडघेच वर येतात. असे जे पर्टिक्युलर सोफे असतात तर त्यांनी खुब्याला पण आणि गुडघ्याला पण त्रास होतो. अशा ऍक्च्युली जर का सोफ्यावरून उठायला गेलात की तुमच्या लक्षात येईल की गुडघ्यावर खूप स्ट्रेन येतो. राईट. सो पर्टिक्युलरली अशा ठिकाणी लॉंग टर्म बसणं किंवा जर ते तुमच्या घरची खुर्ची असेल तर त्याच्यावरती बसणं किंवा चेंज करणं ती वुड मेक सेन्स. पण जर का आपण बाहेरच असू आणि तिथेच बसायची वेळ आली की आता काय करणार, देर इज नो अदर ऑप्शन, तर त्यावेळेला फक्त काय करायचं, उठताना दोन पायामध्ये ना म्हणजे मांडीमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, केवढं शोल्डर विड्थ. असं जेव्हा आपण ठेवतो तर तेव्हा आपण पायावर उभं राहताना वेल बॅलन्स्ड वे मध्ये उभं राहू शकतो आणि दॅट इज व्हेरी हेल्पफुल. ओके. येस. नाव सिटिंग क्रॉस लेग फॉर एक्सटेंडेड टाइम. अगेन क्लासिक क्वेश्चन इज एक्सटेंडेड टाइम म्हणजे काय, तर एक्सटेंडेड पीरियड एक्सटेंडेड टाइम इज अगेन 25 to 30 minutes. त्याच्यावर जास्ती बसायचं नाहीये. बट ऑफकोर्स मगाशी मी सांगितलं असं की खूपच दुखणं असेल, इन्फ्लेमेशन असेल तर वी हॅव टू अवॉइड क्रॉस लेग सिटिंग ऑल टुगेदर इन द इनिशियल फेज ऑफ पेन. ओके. In the footwear, I have to mention one more thing, which is arch support. Now, arch support म्हणजे पायाला बघा, आपण जर का पाया म्हणजे जर का पावलं उमटलेली कधी पाहिली आहेत पाण्यावरती, तर आपण ना पायाच्या अशा बाहेरच्या बाजूला म्हणजे आपली बोटं उमजतात, पायाचा बाहेरची बाजू आणि टाचेचा भाग असा उमटतो बघा. पण आतल्या बाजूला एक असा आर्च असते, गोलाकार असतो. आणि दिस ऍक्च्युली प्रोव्हाइड स्प्रिंग ऍक्शन. ओके. कारण की माणूस जेव्हा त्याने अक्वायर केलं ना स्टँडिंग पोस्चर, त्यांनी विचार नव्हता केला की एवढा वेळ बसू आपण. इट वॉज ऍक्च्युली फॉर वॉकिंग, रनिंग, हंटिंग साठी अक्वायर केलं ना. तर त्यामुळे ते पर्टिक्युलरली जे आर्चेस आहेत तर त्याला ती स्प्रिंग ऍक्शन मिळावी म्हणून आपल्याला तो गोलाकार आहे. आता काय झालंय की आपला युजेज तेवढा नाही. आपले ओव्हरऑलच पोटाचे हिप्सचे मसल्स घट्ट होतात. मग आपण खूप काय म्हणता येईल, एक्सेसिव्ह काही मसल्सचा युजेस करतो आणि काही मसल्सचा अंडर युजेस करतो. आणि त्याच्यामुळे बरेच वेळेला आजकाल लोकांना ना फ्लॅट फूट हा तयार झालाय. फ्लॅट फूट हा म्हणजे दिसताना आर्च दिसते बरं का, असं नाही की पाय सपाट आहेत. ते असतात काही पेशंटचे, त्यांना कधी कधी इनबॉर्न पण असतात फ्लॅट फूट. पण हे जे नवीन फ्लॅट फूट मी म्हणते याला म्हणतात अक्वायर्ड फ्लॅट फूट. अक्वायर्ड म्हणजे दिसताना तर आर्च दिसतेय, पण ती काय तेवढी प्रभावी नाहीये, त्याचा काही उपयोग होत नाहीये बेसिकली. सो अशा वेळेला ह्या ज्या आर्चेस आहेत पर्टिक्युलरली, तर त्या आजकाल फुटवेअर मध्ये लावून मिळतात. जसं आपण म्हणतो ना की फॉर एव्हरी प्रॉब्लेम ह्युमन्स ओनली फाइंड अ सोल्युशन. तर आता ह्या आर्चेस जर तुम्ही पाहिलं असेल तर आजकाल खूप आपल्या नॉर्मल शू शॉप्स मध्ये पण खूप आर्च लावायचे का, आर्च सपोर्ट फुटवेअर, आर्च सपोर्ट शूज हे सगळे मिळतात. दिस इज बिकॉज मेनी पीपल आर सफरिंग फ्रॉम दिस. ओके. आणि विच इज बाय युझिंग फ्लॅट स्लिपर्स किंवा हाय हिल्स आर टू बी that has to be avoided. ठीक आहे. अच्छा, याच्यात एक अनदर पॉइंट विच आय वॉन्ट टू मेन्शन इज, काही वेळेला ना लोक हे बघत नाहीत की किती शूजचा वापर झालाय आणि त्यामुळे शूजला मला कुशनिंग मिळतंय की नाही. हा, असं काहीतरी एक छान कुठला तरी शूज महागाचा घेऊन येतात आणि मग ना अनेको वर्ष तो पिदळत राहतात, थिंकिंग that this is a very good brand. Okay. See, sometimes it is not about brand or how much you are spending. It is about how much that shoe is supporting you. ठीक आहे. सो अशा वेळेला होतं काय, तो इतका वापरला जातो की तो भलेही फार चांगल्या ब्रँडचा आणि उत्तम आर्च सपोर्टचा इन द बिगिनिंग असेल, पण तो वापरून 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 झिजतो. आपण गाडीचे टायर्स खूप भारी क्वालिटीचे घेतले म्हणून असं होईल का की कधी रिप्लेसच केले नाहीयेत. जर तेवढा युजेस असेल तर वी विल हॅव टू रिप्लेस देम, राईट. सो इट्स सिमिलर विथ शूज. सो वी हॅव टू सी टू इट की मी किती आता वर्ष वापरले, मला आधी जसं कम्फर्ट मिळत होता तसं मिळतोय का बाबा, का आता नाही मिळते. तसं होत असेल तर दे नीड टू बी अपग्रेडेड. Okay. Now, this is a very important point to be noted, which is stair climbing. आणि स्टेअर क्लाइम्बिंग पर्टिक्युलरली आम्ही सांगतो की स्टेअर क्लाइंब अप अँड डाऊन करताना कशा पद्धतीने पर्टिक्युलरली आपल्याला गुडघे आपले सेव्ह करायचे. हा, ते कसे सेव्ह करायचे आपल्याला, तर समजा फॉर एक्झाम्पल डावा गुडघा दुखतोय आणि उजवा गुडघा हा नॉर्मल आहे. सो लेट अस कन्सिडर राईट नी इज माय गुड नी आणि लेफ्ट नी इज माय बॅड.
ओके. सो देर इज अ सेइंग और फ्रेज विच वी यूज, आणि ते सगळ्या क्लायंट्सला आम्ही शिकवतो, म्हणजे हे खूप सोपं आहे लक्षात ठेवायला, की विच इज गुड गोज टू हेवन. ओके, बिकॉज माय राईट नी इन दिस एक्झाम्पल इज अ गुड नी, दिस इज गोइंग टू गो टू हेवन. म्हणजे काय? इट इज गोइंग टू गो फर्स्ट. ओके, बिकॉज दिस इज अ स्ट्रॉंगर लेग. ओके. आणि जेव्हा जिने उतरतोय, दॅट मीन्स बॅड नी, विच इज द लेफ्ट नी इन दिस एक्झाम्पल, that is going to go to hell. That means that's my weaker leg. So while going down, I will take my left knee first. Okay. Now, so basically उजव्या पायाने एक एक पायरी चढत चढत वर गेलो. डावा पाय, उजवा पाय, डावा पाय, उजवा पाय, अशा पद्धतीने खाली आलो. ओके. Now, the classic question would be, what if both knees are hurting? Correct? If both knees are hurting, then we have to see to it की कुठल्या गुडघ्यामध्ये पेन जास्ती आहे. Point number one. Or in that case, you can also climb up or down sideways. जर साईडवेज चढला उतरला तर गुडघ्यावर प्रेशर्स कमी येतात आणि खूपच सॉलिडच पेन असेल ना, तर अशा वेळेला इफ यू रिमेंबर फर्स्ट स्लाइड मध्ये जसं होतं की यू अवॉइड स्टेअर क्लाइम्बिंग ओनली ऑल टुगेदर. बट टिपिकली नाहीतर आपले फिजिओथेरपीचे फर्स्ट फ्यू सेशन्स झाल्यावरती कुठल्या ना कुठल्या तरी एका गुडघ्यामध्ये डिस्कम्फर्ट्स कमी झाले असतात आणि यू विल बी एबल टू आयडेंटिफाय युअर गुड नी अँड द बॅड. ओके. येस. नाव we have to also avoid sitting for a long time on the floor. आणि जेव्हा आपण उठतोय ना पर्टिक्युलरली खालून, तेव्हा एक बघा की यू आर कमिंग ऑन द नी फर्स्ट आणि मग हाताचा उपयोग करून किंवा फर्निचरचा उपयोग करून तुम्ही उठताय. ऑलराईट. हे फार इम्पॉर्टंट आहे ना, तर लोकांना असं वाटतं, सगळ्यात महत्वाचं सांगते, सिनियर सिटीजन्सला कशाची भीती असते सांगते. गुडघे दुखतात हा एक पार्ट त्यांच्या फिअर्स मध्ये असतोच, पण अनफॉर्च्युनेटली अजून एक भीती असते, मी पडलो खाली किंवा मी बसलो खाली तर मला उठता येणार नाही. युअर गेटिंग इट. इट इज अ व्हेरी इन्सिक्युअर फिलिंग. आणि त्याच्यामुळे ना ते नुसती पडायची भीती नसते, पडलो तर उठता येणार नाही, खाली बसलो तर उठता हे करता येणार नाही, मग मी पूजा सोडून दिली हे झालं. म्हणजे लक्षात घ्या, द प्रॉब्लेम इज की इट स्टार्टेड ऑफ फ्रॉम नी जॉईंट, बट दॅट हॅज स्टार्टेड अफेक्टिंग द कम्प्लीट माइंडसेट आणि रुटीन ऑफ दॅट पर्सन. राईट. सो आम्ही ना असं जर का झालं आणि त्या क्लायंटनी सांगितलं बाबा की नाही मला खाली बसणं आवश्यक आहे किंवा आपण करूयात, पण त्याला थोडीशी त्यांनी पण हिंमत दाखवायला पाहिजे. तर अशा वेळेला फिजिओथेरपिस्ट कॅन टीच यू हाऊ टू गेट अप फ्रॉम फ्लोअर इफ नीडेड. इनफॅक्ट जेव्हा आम्ही ना बॅलन्स ट्रेनिंग करतो, काही क्लायंट्सचे अनफॉर्च्युनेटली सिनियर सिटीजन्सचे असतात प्रॉब्लेम की बॅलन्सिंग इश्यूज असतात, आणि इनफॅक्ट दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन्स फॉर फॉल्स अँड फ्रॅक्चर्स इन ओल्ड एज. तर त्यावेळेला ना त्या बॅलन्स ट्रेनिंग्समध्ये आम्ही खाली बसल्यावर उठण्याची पण प्रॅक्टिस घेतो. वी विल टेक दॅट सेशन समटाईम की ज्याच्यामध्ये हाऊ वी कॅन प्रिव्हेंट ऑन टू दीज फॉल्स आणि अवॉइड इम्बॅलन्सेस. सो हे जे आहेत हे आपण एक बोलता बोलता एक छान कम्युनिटी टॉपिक लक्षात आला. सो हा जो आहे त्याच्यामध्ये पण ह्या गोष्टी आपल्याला फार इम्पॉर्टंटली रूट कराव्या लागतात. ऑलराईट. नाव एक अजून एक व्हेरी कॉमन प्रॉब्लेम विच पीपल फील इज की झोपताना गुडघे दुखतात किंवा झोपून उठल्यावर फार स्टिफनेस वाटतो सकाळी सकाळी हा गुडघ्यामध्ये. सो अशा वेळेला आम्ही सांगतो की जर तुम्ही कुशीवर झोपत असाल ना, तर दोन गुडघ्याच्या मध्ये उशी घेत चला. त्यांनी ना सपोर्ट मिळतो. आजकाल तुम्ही पाहिलं तर अमेझॉनवर फॅन्सी असे नी पिलो वगैरे पण मिळतात. सो दॅट इज इट्स, इफ यू वॉन्ट टू गो अहेड अँड बाय इट तुम्ही घेऊ शकता, पण नाहीतर अदरवाइज नॉर्मल आपली कापसाची उशी इज परफेक्ट. दॅट इज ऑल्सो व्हेरी युजफुल अँड यू कॅन डेफिनेटली टेक दॅट. ठीक आहे. आणि खूप वेळ ना गुडघे असे बेंड करून एका पोझिशन मध्ये नका ठेवू. म्हणजे काय की अगदी छातीशीच घेऊन ठेवलेत, पूर्ण वाकवूनच ठेवलेत फॉर अ व्हेरी लॉंग टाइम, जस्ट अवॉइड दॅट, बिकॉज दॅट इज ऑल्सो गोइंग टू कॉज अ लॉट ऑफ स्टिफनेस एस्पेशली इन द नेक्स्ट डे मॉर्निंग. सो सकाळी उठल्यावरती थोडीशी पायाची हालचाल केली तर दॅट इज गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल. ओके. आणि पर्टिक्युलरली हे जसं रात्रीच्या बाबतीमध्ये सांगितलं, तसं दिवसा सुद्धा ज्याला म्हणतात लॉंग इनऍक्टिव्ह पोझिशन, की 30, 40, 50 मिनिटं झाली आहेत आणि आपण हालचालच करत नाही, जसं आता आपलं सेशन एक अबाउट 30-35 मिनिट्स झालेत, आणि इफ यू कीप सिटिंग आणि देन इफ यू कीप बिंज वॉचिंग और इफ यू डोंट मूव्ह आफ्टर दिस, तर काय होणार आहे, आपले लोअर बॅक, हिप मसल्स, नी मसल्स हे सगळे अखडून जाणार आहेत ना. सो मेक इट अ हॅबिट दॅट एव्हरी नाव अँड देन यू आर डुईंग सम सिम्पल मुव्हमेंट्स. त्याला एक्सरसाइज म्हणणं चुकीचं जाईल. ठीक आहे. काही लोक म्हणतात हो हो मी अर्धा पाऊण तासाने व्यायाम करतो, ते व्यायाम नाहीयेत, ते मुव्हमेंट्स आहेत आणि ते करावेत. ठीक आहे. कारण त्यांनी सर्क्युलेशन पण चांगलं राहतं आणि ओव्हरऑल नी जॉईंट पण जो आहे तो कम्फर्टेबल राहतो. राईट. आणि
जर तुमचं सीटेड पोझिशन मध्ये काम असेल की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही टेबल खुर्चीवर बसून काही लिखाण करताय, काही वाचन करताय, तुमचं लॅपटॉपवर काही काम आहे, अशा वेळेला जर का काम होत असेल तर मेक शुअर की पावलं जी आहेत त्या फ्लॅट ऑन फ्लोअर, अशी तरंगती नाही ठेवायची पावलं. हं पण तरंगती ठेवली तर काय होणार आहे, गुडघ्याचा विचार करा, मागच्या बाजूला एक कंटिन्युअस प्रेशर येईल. बरोबर. सो त्यामुळे पर्टिक्युलरली आपण फुटरेस्ट जो म्हणतो, आणि फुटरेस्ट तेवढाच घ्यायचा जेवढा ते म्हणजे पाय तरंगतो आणि तेवढं ते अंतर राहतंय, म्हणजे असं सॉलिड उंच नाही घ्यायचा की परत गुडघेच वर येऊन जातील, पण तेवढाच फुटरेस्ट घ्यायचा की ज्याने सपोर्ट मिळेल, आणि दॅट इज ऑल्सो गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल. आणि लास्टली, आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज बरेच वेळेला ऑस्टिओआर्थरायटिस जो आहे, झीज व्हायची जेव्हा सुरुवात होते, तर तेव्हा ना पूर्वी खूप वेळेला नी ब्रेसेस, नी सपोर्ट सांगायचे. आता आम्ही बेसिकली नी ब्रेस, नी सपोर्ट पेक्षा टेपिंग सांगतो, किंवा आईस पॅक्स, हीट पॅक्स, हे सपोर्टिव्ह आपल्याला टूल्स सांगतो, सो दॅट यू डू नॉट रिस्ट्रिक्ट इट. बट समटाइम्स इतकं इन्फ्लेमेशन असतं की त्या मुवमेंट्स तेवढ्या वेळासाठी तात्पुरत्या रिस्ट्रिक्ट करणं गरजेचं असतं. पण ना पेशंटकडून खूप रेझिस्टन्स असतो की नाही बाबा मी स्टिक नाही घेणार, किंवा मी ते ब्रेस नाही घालणार, मला ते लागेलच, मग नी कॅपच मागे लागेल. ऍक्च्युली कसं असतं, काही वेळेला ना तो सपोर्ट देणं गरजेचं असतं. मी एक एक्झाम्पल सांगते. जसं जर का मांडीचं एखाद्याला अनफॉर्च्युनेटली फ्रॅक्चर झालं, तर तो कास्ट घालायचा आहे किंवा त्याला त्या पद्धतीने इमोबिलाइज करायचं आहे ह्याची मानसिक तयारी असते. बरोबर. आता विचार करा की कार्टिलेज हे सॉफ्ट टिश्यूच आहे, त्याच्यात मी म्हणते फिब्रिलेशन झालंय म्हणजे मायक्रो ट्रॉमा झालाय. हा मायक्रो ट्रॉमा म्हणजे पर्टिक्युलरली जर बघायला गेलं तर इट्स अ मायक्रो फ्रॅक्चर ओनली, बट दॅट फ्रॅक्चर हॅज हॅपन्ड इन द सॉफ्ट टिश्यू अँड नॉट इन द बोन. आणि विच इज वाय जर गरज पडली तर हे सपोर्ट घालायचे, पण हे तात्पुरतेच असतात आणि हे फक्त जॉईंट वरचं प्रेशर कमी करण्यासाठीच घालायचे आहेत. हे कायमस्वरूपी घालायचे नाही आहेत. ठीक आहे. जर एखाद्या फिजिओथेरपिस्ट तुम्हाला सांगत असेल की आता घातलं कायमच घाला, तर दॅट मीन्स देर इज समथिंग टेरिबली रॉंग इन द प्रोटोकॉल. तर त्यामुळे दॅट इज नॉट व्हॉट इज एक्सपेक्टेड, पण इनिशियल फेजेसमध्ये ते घालणं वुड बी व्हेरी हेल्पफुल. All right. So with this, what I'll do is I'll just end this session. I think I have one video. Let me just see